आणि आता काही खास बातम्या। महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यभर काँग्रेसची मोठी दमछाक झाली मंडळी। पण चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस 27 जागांवर विजय मिळवून सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। अर्थात या विजयानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नेहमीप्रमाणे गटबाजीचं राजकारण पेटलंय। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांचे 2 गट इथे आहेत आणि दोन्ही नेत्यांच्याकडून नगरसेवकांची लपवाछपवी करण्यात आली। काँग्रेसमधली ही अंतर्गत गटबाजी आत्मघातकी ठरू शकते। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी। धानोरकर वडेट्टीवारांकडून नगरसेवकांची लपवाछपवी। दोघांच्या भांडणात भाजप संधीच्या शोधात। चंद्रपुरात काँग्रेसच्या नेत्यांनी विजयाचा गुलाल उधळला, पण महापौरपद आणि इतर महत्त्वाच्या पदांवरून काँग्रेसमध्ये गटबाजी आहे। खासदार प्रतिभा धानोरकर आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्यात गटनेता निवडीवरून जोरदार वाद पेटलाय। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक विजयी झाले आहेत, तर भाजप 23 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। काँग्रेस बहुमताच्या जवळ असलं तरी पक्षात 2 गट पडले आहेत। एक गट विजय वडेट्टीवार यांच्यासोबत आहे, त्यांनी 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी पिकनिकसाठी नेलंय, तर दुसरा गट खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आहे। त्यांनी समर्थक नगरसेवकांना आधी हैदराबादची सफर घडवली आणि आता नागपुरात गुप्त ठिकाणी मुक्कामी ठेवलंय। महानगरपालिकेचा गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक लवकरच चंद्रपुरात दाखल होणार आहेत। पक्ष निरीक्षकांसमोर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांना आपापल्या नगरसेवकांची परेड करायची आहे। चंद्रपूरचं महापौरपद, गटनेतेपद आणि इतर महत्त्वाची पदं आपल्याच बाजूच्या नेत्यांच्या पदरात पडावीत यासाठी या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे। आलेले नगरसेवक या ठिकाणी 27 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले, 3 आमच्यासोबत लढलेले जनविकास सेनेचे। त्याच्यामुळे जे आपल्या पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक त्यांना उचलाउचली करण्यापेक्षा ज्या घटक पक्षाची आपल्याला गरज आहे, सत्ता स्थापनेसाठी ज्यांची गरज आहे ते उचलाची या ठिकाणी गरज होती। पण तो विषय बाजूला राहता निकालाच्या दिवशी आमच्याच नगरसेवकांना या ठिकाणी उचलून बाहेर नेण्यात आले। कोणी म्हणजे आमचे जे नेते आहे आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक येऊन रॅलीतूनच त्या लोकांना उचलून नेलं आणि खरं तर सुरुवात त्यांच्याकडून झाली, म्हणून हा वाद या ठिकाणी निर्माण झाला। आपल्या एबी फॉर्मवरती, आपल्या सिम्बॉलवरती लढलेल्या नगरसेवकांना उचलायची गरज नव्हती। खरं तर त्यांनी हा प्रकार केला नसता तर सेफ झोनमध्ये आता आपल्याकडे जे शिल्लक आहे ते तरी सुरक्षित राहिले पाहिजे, म्हणून आम्ही देखील आमचे नगरसेवक उचलले। मी कोणाशीही बोलली नाही, कारण नगरसेवक उचलण्याचा प्रकार हा त्यांनी केला। गट फॉर्म हा पक्षाचा होईल, पक्षाच्या गटात त्यांनी सामील व्हावं, ते नगरसेवक यावं। कारण सुरुवात करणं किंवा बोलणं याच्यापेक्षा पक्षाची भूमिका ही महत्त्वाची आहे, महापौर बसवणं महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं की या मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे। मी काय मेहनत घेतली आणि मी कोणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही। स्वतःहून ते नगरसेवक तिथे आलेत। आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले। विजय वडेट्टीवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना वेगळं ठेवल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचा चांगलाच संताप झाला। या दोन्ही नेत्यांमध्ये आता शाब्दिक चकमकही सुरू झाली आहे। महाराष्ट्राचे गटनेते म्हणून विधिमंडळाचे गटनेते आहे, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या समोर आहे। महापालिकेचे देखील एवढे महाराष्ट्रात इलेक्शन होते, फक्त चंद्रपूर किंवा माझी लोकसभा त्यांच्या डोळ्यासमोर का? माझा देखील तोच प्रश्न आहे। मी कधी त्यांच्या विधानसभेत डवळाडवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, साधा पाय देखील मी अजून त्यांच्या विधानसभेत कधी जाऊन दिला नाही। मग असं कोणी आमदार असो किंवा खासदार असो, प्रत्येकाला वाटते की बाबा आपला मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी निर्णायक भूमिका ही आपली असली पाहिजे। दुसऱ्या माणसानं येऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेलं हे कोणाला चालणार नाही। मग अशा पद्धतीचा हस्तक्षेप चंद्रपुरात त्यांना करायचा असेल तर मग त्यांच्या देखील विधानसभेत आम्हाला असा हस्तक्षेप करावा लागेल। शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतो आहे आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं। प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसेल तरी तो मला
माझा विरोध केला उमेदवारीला म्हणून त्याचं तिकीट कापणं आणि त्याला बाजूला सारणं हे सुद्धा जुन्या कार्यकर्त्यांवर वैचारिक मतभेद असू शकतात. पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, परंतु तो विचार मला दिसत नाही. तर जुना इतिहास जर मी काढायला गेलो तर कारण मीच आणलं आहे त्यांना, बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला. आता प्रतिभांना येऊनसुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. चंद्रपूर काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालंय. दोन्ही नेत्यांकडून नगरसेवकांची लपवाछपवी सुरू आहे. अशातच भाजपचे नेते संधीच्या शोधात असून सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. दावा योग्य आहे. आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांशी संवाद करून भारतीय जनता पार्टीचा महाबूब बनवण्यासाठी आग्रह करत आहे आणि अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना विश्वास दिला की विकास काँग्रेसचा कोणताही नेता करू शकत नाही. विकास भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार सगळ्यांनी तेच करू शकते हे आम्हाला पटतं आहे आणि आम्हाला म्हणून तुमच्यासोबत यायची इच्छा आहे. पण आता सध्या आम्हाला इथं बंदिस्त करून ठेवण्यात आलं आहे, तर आम्ही योग्य क्षणी योग्य निर्णय. काँग्रेस हायकमांडनं धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांवर चंद्रपूर महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. मात्र एबी फॉर्म वाटपापासून आता थेट सत्ता स्थापनेपर्यंत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधीच सोडली नाही. संजय तिवारीसह अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर.